ज्या व्यक्तींच्या नशिबात अमाप पैसा असतो त्यांना मिळतात हे संकेत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा त्याला सर्वत्र निराशा मिळते. पण असे म्हणतात की वेळ नेहमी एकसारखी नसते. ज्याप्रमाणे वाईट काळ असतो तसा चांगला काळही असतो. श्रीमंत व्हावेसे कोणाला नाही वाटत. संपत्तीची देवी लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती होऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार असे काही संकेत दिले आहेत जे सूचित करताना तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे. तुम्हाला अपार संपत्ती प्राप्त होणार आहे. तुम्ही याला येणाऱ्या चांगल्या काळाचे संकेत मानू शकता. 1. जर एखाद्या दिवशी कोणत्या पक्षाने तुमच्यावर बीट केली असेल तर त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. हा तुमच्यासाठी चांगला संकेत असू शकतो. असे समजा की जर एखाद्या व्यक्तीवर पक्षाने बीट केली तर त्याचे गुडलक सुरू होते. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार जर एखादी कुमारी मुलगी गुरुवारी पिवळी कपडे घातलेली दिसली तर समजून घ्या की भविष्यात आर्थिक लाभ होणार आहे. 2. घराच्या बाल्कनीत किंवा गॅलरीत, घराच्या अंगणात, झाडावर चिमणीचे, कबुतराचे किंवा इतर कोणत्याही पक्ष्याचे घरटे बांधले हे देखील शुभ लक्षण असू शकते. परंतु जर तुम्ही ते झाड किंवा काही कारणाने कापले किंवा तोडले तर ते तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल होतो म्हणजेच त्या व्यक्तीचे मन आनंदी होऊ लागते, कुटुंबात प्रेम वाढू लागते, जर रखडलेली कामे यशस्वी होऊ लागली आणि कामातील अडथळे दूर होऊ लागले की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरात वास करणार आहे. 3. जर काळ्या मुंग्या अचानक तुमच्या घरात येऊ लागल्या आणि तुम्हाला त्या काही खाताना दिसल्या तर त्या तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकतात. तुम्हाला असे काही दिसले तर तुमच्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे. त्याचबरोबर कासवाचे दर्शनही शुभ लक्षण मानले जातात. भगवान विष्णूंनी कुर्मावतार घेतला होता. जर तुम्हाला नदी किंवा तलावात कुठेही कासव दिसले तर ते शुभ संकेताचे लक्षण आहेत. 4. जर तुम्ही तुमच्या खिशात पैसे ठेवत असाल आणि ते खाली पडले तर ते शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत. त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीला घोडा आपल्या दाताने शरीराच्या डाव्या बाजूला खाजवताना दिसला तर समजून जा की तुम्हाला लवकरच एखाद्या कामात यश मिळणार आहे. 5. जर एखादी व्यक्ती काही महत्त्वाच्या कामासाठी निघाली असेल आणि वाटेत अचानक कुठेतरी मोर नाचताना दिसला तर तो शुभ शकुन आहे. जन्मकुंडलीनुसार ही घटना सूचित करते की व्यक्ती ज्या कामासाठी निघाली आहे त्यात यश मिळणार आहे. याशिवाय जर तुम्ही काही कामासाठी बाहेर गेलात आणि वाटेत कुठेतरी ऊस दिसला तर ते पैसे येण्याचे संकेत आहेत. 6. जर तुम्ही प्रवास करत असाल आणि त्या दरम्यान तुम्हाला साप किंवा माकडे दिसली तर हे शुभ संकेताचे लक्षण आहेत. तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकटे दूर होणार आहेत. तुमच्याकडे पैसा येऊ शकतो. एवढेच नाही तर घरात वटवाघुळांचा बसेरा असेल तर ते देखील शुभ मानले जाते. जर तुम्हाला रात्री आकाशात तारा तुटताना दिसला तर लगेच तुमची इच्छा व्यक्त करा. मान्यतेनुसार ती इच्छा 30 दिवसात पूर्ण होऊ शकते. हे देखील एक शुभ संकेत मानले जातो. 7. घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि त्याचे दर्शन सामान्य मानले जात नाही. पण जर तुम्हाला दिवसा कधी घुबड दिसले तर समजावे की लवकर तुम्हाला तुमच्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे. याशिवाय सकाळी दारापुढे कावळ्याचे ओरडणे हे तुमच्या घरी पाहुणे येणार असल्याचे संकेत आहेत. त्याचप्रमाणे सकाळी उठल्या उठल्या कोकिळाचा गोड आवाज ऐकू आला तर समजून घ्या की तुमच्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. 8. जर तुमच्या घरात तुमच्या स्वप्नात कुंभार तुमच्यासमोर घडा बनवत असेल तर त्याचा अर्थ तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्वप्नात टक्कल पडलेला माणूस दिसला तर पैसे मिळण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय जर तुम्ही पैशाच्या संबंधित काही कामांसाठी बाहेर जात असाल आणि कपडे घालताना तुमच्या खिशातून पैसे पडले
तर त्याचा अर्थ तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. 9. ज्योतिषशास्त्रात झाडूला खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की ते कधीही चुकीच्या दिशेने ठेवू नये आणि झाडूला कधीही लाथ मारू नये किंवा पाय देऊ नये. शास्त्रात संध्याकाळी झाडू मारण्यासह मनाई आहे. तसेच जर तुम्ही घरातून बाहेर पडत असाल आणि तुम्हाला कोणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की लवकर देवी लक्ष्मीची कृपा वर्षाव होणार आहे. 10. असे मानले जाते की जर तुमच्या घरात पोपट अचानक उडून आला तर ते खूप शुभ संकेत आहे. घरामध्ये किंवा गच्चीवर पोपटांचा किलबिलाट करणे किंवा पंख फडकवणे खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळणार आहे. याशिवाय जर तुम्हाला कुत्रा तोंडात भाकरी किंवा शाकाहारी वस्तू घेऊन घराबाहेर कुठेही दिसला तर ते तुमच्या श्रीमंती असण्याचे लक्षणे आहेत. 11. जर तुम्ही कोणताही संबंध कोणाशीही व्यवसाय करत असाल किंवा व्यवहार करत असताना अचानक तुमच्या हातातून पैसे पडले तर ते शुभ संकेत दर्शवते. याचा अर्थ तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. सकाळी उठल्यावर एखादा भिकारी तुमच्या दारात आला तर त्याला तुम्ही 5 रुपये 10 रुपये असे पैसे द्यावेत. त्यामुळे तुम्ही कोणाला दिलेले पैसे न मागताही मिळणार आहेत हे समजून घ्यावे. त्यामुळे भिकाऱ्याला कधीही आपल्या दारातून रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये. 12. स्वप्नात जर कोणी स्वतः अर्धवट कपडे घातलेले आणि कपड्यांचे बटन लावताना पाहिले तर त्याला संपत्तीबरोबर सन्मानही मिळतो. जर एखाद्याने स्वप्नात एखाद्याला चेक लिहून देताना पाहिला तर त्याला वारसी हक्काचा पैसा मिळतो आणि त्याचा व्यवसाय वाढतो. एखाद्याने स्वप्नात शेतात पिकलेला गहू पाहिला तर तो लवकर श्रीमंत होतो. स्वप्नात एखाद्याच्या उजव्या हाताला पांढरा साप चावला तर त्याला भरपूर धन मिळते. 13. कुठेतरी जात असताना रस्ता ओलांडताना दिसणे किंवा मुंगूस दिसणे हे सुद्धा खूप शुभ संकेत आहेत. मुंगूस दिसणे हे आर्थिक लाभाची लक्षण आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर मुंगूस पाहिला तर गुप्तधन मिळण्याची शक्यता असते. दुसरीकडे शुक्रवारी कपिला गाय म्हणजे भगव्या रंगाची गाय पाहणे देखील खूप शुभ मानले जाते. असे झाल्यास अचानक कुठून तरी पैसे मिळण्याची शक्यता आहे असे समजावे. 14. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात दिसले की कोर्टात त्याच्यावर कायदेशीर खटला चालवत आहे आणि तो त्यात निर्दोष सुटला आहे तर त्याला अमाप संपत्ती मिळते. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मोती, पिवळे हार, मुकुट इत्यादी दिसले तर देवी लक्ष्मी त्याच्या घरात कायमचा निवास करते. जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात माचीस पेटवताना पाहिले तर त्याला अनपेक्षित संपत्ती मिळण्याचा योग आहे. 15. धार्मिक शास्त्रानुसार घरामध्ये शंख ठेवल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी आणि संध्याकाळी शंख ध्वनी ऐकणे शुभ संकेत आहेत. हे संकेत आहेत की तुम्ही खूप लवकर श्रीमंत होऊ शकता. असेल तर स्वप्नात अधिक गोष्टी दिसत असतील तर ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या स्वप्नात दिसल्या तर तुम्ही लवकरात लवकर करोडपती होणार आहात. जर तुम्हाला स्वप्नात झाडू, घुबड, घागरी, बासरी, हत्ती, शंख, सरडा, नाग, गुलाब इत्यादी वस्तू दिसल्या तर याचा अर्थ असा असतो की देवी लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर लवकरात लवकर होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.